नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नव्याने तुमचं प्रसाद म्हात्रे ब्लॉग्स या तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, जसं की बिग बॉस सीझन 5 ची फायनल झाली आहे, म्हणजेच 6 ऑक्टोबरला बिग बॉस सीझन 5 ची फायनल आज झाली आणि त्यामध्ये 6 सदस्यांना तिकीट मिळालं होतं फायनलमध्ये आणि बिग बॉस मराठी 5 मध्ये 16 सदस्य होते, जे 16 सदस्य घरामध्ये गेले होते। त्यानंतर एक एक करून एक एक आठवडा होत गेला, तसेच एक एक सदस्य बाहेर निघत गेले। त्यानंतर फक्त बिग बॉसच्या घरामध्ये 6 सदस्य राहिले आणि ते ग्रँड फिनालेमध्ये त्यांना जाण्याचा तिकीट मिळाला। आणि या वर्षीचा बिग बॉस मराठी 5 म्हणजेच एक धमाकेदार होता आणि भरपूर मजा आली बिग बॉस सीझन 5 बघताना। आणि सर्व जे सदस्य होते ते सुद्धा छान छान सदस्य होते, सर्वांचे आपल्या आवडीचे सदस्य बिग बॉसच्या घरामध्ये गेले होते, ते सर्व आपण पाहिलंच। आणि आपण बिग बॉसवर व्हिडिओ सुद्धा बनवला होता, म्हणजेच पहिल्याच आठवड्यामध्ये। त्यानंतर डायरेक्ट आपण आज 6 ऑक्टोबरला व्हिडिओ बनवतोय बिग बॉसचा फायनल झाल्यानंतर, म्हणजे 1 ते 6 रँकला कोण कोण आले आणि मराठी सीझन 5 चा विनर झाला आहे ते सर्व काय मी या व्हिडिओमधून सांगणार आहे तुम्हाला। आणि कोणाला किती रुपये मिळाले, म्हणजे 1 ते जे 6 सदस्य होते त्यांना किती किती विनर पासून ते फर्स्ट रनर अप, सेकंड रनर अप आणि थर्ड रनर अप आणि 5 आणि 6 नंबरला त्या सदस्यांना किती पैसे मिळाले, सर्व काय मी या व्हिडिओमधून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। आणि बऱ्याच जणांना आजची फायनल पाहायला मिळाली नसेल, तर या व्हिडिओ मार्फत तुम्हाला सुद्धा समजेलच। तर चला आपण 6 नंबर पासून सुरुवात करूया। त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण असेच व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर दाखवत असतो। तर मित्रांनो, 6 नंबर रँकला जी गेली फायनलमध्ये जे 6 सदस्य गेले होते, तर 6 नंबर पासून आपण सुरुवात करूया। 6 नंबरवर जी बाहेर गेली, म्हणजेच सर्वात पहिले जी बाहेर गेली 6 नंबरवर, ते म्हणजेच जान्हवी किल्लेकर। तुम्हाला तर माहितीच आहे आणि जान्हवीला सुद्धा माहिती होतं की मी 6 नंबरला जाणार आणि सर्वात पहिले मीच बाहेर जाणार, कारण भरपूर कमी वोट्स होते जान्हवीला। मंडळी, तुम्ही वोटिंग ट्रेंडमध्ये तुम्ही पाहिलं असेल, सर्वात कमी वोट जान्हवी किल्लेकरला होते, त्यामुळे ती 6 नंबरला बाहेर गेली। आणि मित्रांनो, नंतर 5 नंबरला जी बाहेर गेली ती म्हणजेच अंकिता वालावलकर। तर मंडळी, अंकिता वालावलकर बद्दल बोलायला गेलं तर भरपूर सपोर्ट होता कोकणातून आणि सर्व मराठी माणसांचा, तरी पण अंकिता वालावलकर टॉप 3 मध्ये येऊ नाही शकली, त्यामुळे ती 5 नंबरवर बाहेर गेली आहे। आणि आता वेळ आली आहे टॉप 4 चे सदस्य कोण आहेत ते सांगण्याची। तर मित्रांनो, थर्ड रनर अप ठरला तो म्हणजेच कोल्हापूरचा ढाण्या वाघ डीपी दादा, म्हणजेच धनंजय पवार, तो थर्ड रनर अप ठरला। भरपूर सपोर्ट होता लोकांचा मंडळी आणि सर्व रील स्टार, सर्व कलाकार सर्व एकत्र जमले होते त्याला वोट्स करण्यासाठी। आणि क्रॉस करू नाही शकला निकी आणि याला अभिजितला। थर्ड रनर अप ठरला तो म्हणजेच डीपी दादा कोल्हापूरचा। आणि त्यानंतर 3 नंबरला जी बाहेर गेली ती म्हणजेच निकी तांबोळी। तर मित्रांनो, निकीचं स्वप्न होतं की बिग बॉसची ट्रॉफी उचलायची आणि हिंदीमध्ये सुद्धा निकी टॉप 3 मधूनच बाहेर गेली होती। तर तसंच या बिग बॉस सीझन 5 मध्ये, म्हणजे मराठीच्या सीझन मध्ये निकी 3 नंबरला बाहेर गेली, त्यामुळे निकी टॉप 3 मध्ये जरी आली, तिने जसं सांगितलं होतं तसं ती टॉप 3 मध्ये येऊन बाहेर गेली। त्यानंतर सेकंड रनर अप निकी बाहेर गेली, म्हणजे सेकंड रनर अप निकी ठरली। आणि फर्स्ट रनर अप ठरला तो म्हणजेच अभिजित सावंत। तर मित्रांनो, अभिजित सावंत बद्दल बोलायचं गेलं तर खूप शांत पद्धतीने गेम खेळला घरामध्ये आणि चांगला कॉन्टेंट दाखवला। सुरुवातीला एकदम शांत शांत वाटत होता, पण त्यानंतर अभिजितनी आपली गेम खेळायला सुरुवात केली आणि तो आज फर्स्ट रनर अप ठरला बिग बॉस सीझन 5 चा। आणि मित्रांनो, विनर झाला तो म्हणजेच आपला मराठी एक गरीब मुलगा सूरज चव्हाण विनर झाला। आणि त्याला, सूरज चव्हाण याला किती पैसे मिळाले विनर झाल्यानंतर ते तर मी तुम्हाला नंतर सांगतोच, पण आपल्या मराठी मातीतला एक मुलगा विनर झाला सूरज चव्हाण, ते तर तुम्ही पाहिलंच। आणि खूप मनाला छान वाटलं, एक गरीब मुलगा, त्याची आई आणि वडील सुद्धा नाहीये, सर्व बहिणींनी आणि पूर्ण महाराष्ट्राने सूरज चव्हाणला सपोर्ट केलं आणि त्याची सुद्धा मेहनत आणि जिद्द त्याच्यावरच तो बिग बॉस मराठी 5 च्या गनमध्ये पोचला आणि आज तो विनर ठरला आहे। तर मंडळी, फर्स्ट जो ठरला आहे विनर तो सूरज चव्हाण, आपला गरीब मुलगा, आणि सर्वांनी सपोर्ट केलं त्याला। 1 ते 6 सदस्यांची नावे पाहिली, म्हणजेच फायनलमध्ये गेलेल्या 6 सदस्यांची नावे पाहिली,
1 नंबर पासून ते 6 नंबर पर्यंत कोण कोण आले ते आणि कोण कधी बाहेर गेले ते सर्व काय पाहिलं. तर आता वेळ आली आहे सूरज चव्हाणला. सूरज चव्हाण विन झाला तर त्याला किती प्राइज मिळाला. तर मित्रांनो, सूरज चव्हाणला एक ट्रॉफी मिळाली ते तुम्ही पाहिलंच आणि 14.6 लाख रुपये आणि 10 लाख रुपयांचा ज्वेलरी वाउचर आणि प्लस एक इलेक्ट्रिक 2 व्हीलर असं सर्व काय सूरज चव्हाणला विनर झाल्यानंतर मिळालं आहे. आणि जे बाकीचे सदस्य आहेत त्यांना तर बाहेर जाण्यासाठी 9 लाख रुपये देण्याचा बिग बॉसने ठरवलं होतं. म्हणजे ज्याच्या ज्याच्या मर्जीने जो बाहेर जाईल त्यांना 9-9 लाख रुपये देण्याचं ठरवलं होतं. तर सर्वांना जे बाहेर गेले त्यांना जे 2-3 नंबरला आले त्यांना जसे 9 लाख रुपये देण्याचं म्हणजे 5 ते 6 लाख रुपये दिले गेले असतील. तर अशी होती ही व्हिडिओ. तर चला या व्हिडिओला मी इथेच थांबवतो. आणि तुम्ही पाहिलंच सूरज चव्हाण सारखा एक मुलगा आज बिग बॉस 5 चा विनर होऊ शकतो. तर सातत्याने कोणत्याही गोष्टीमध्ये जर प्रयत्न करत राहिले तर यश नक्कीच मिळतं. चला हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.